नमस्कार, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील या घडीची सर्वात मोठी अपडेट सध्या समोर येते. शिवसेनेच्या संदर्भातील राज्याच्या राजकारणामध्ये पडद्याच्या मागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. दररोज उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांच्याकडे येणार हा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे. बघूया आजच्या 50 राजकीय महत्त्वाच्या घडामोडी. ठाकरेंच्या घडामोडी. शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची हा एकच एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता. पण शिंदेंच्या या ड्रीम प्रोजेक्टला यश मिळाले नाही असं संजय राऊतांनी म्हटले. काही आमदार खासदार गेले असतील पण आजही शिवसेना मजबूतीने उभी आहे असं संजय राऊतांनी शिंदेंवरती टीका केली आहे. शिंदेंच्या साताऱ्यातील जलपर्यटन ड्रीम प्रोजेक्ट चर्चे काम थांबवले. सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचं जलपर्यटन केंद्र थांबवल्याने चर्चा एकनाथवर गणेशाचा कूप झाल्याची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे. त्यामुळे सध्या एकनाथ शिंदेच्या अडचणीत मात्र गणेश नाईकांनी वाढ केल्याचं सध्या चित्र समोर येत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये ठाण्यातलं राजकारण गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असं होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. धनंजय मुंडेंना सत्र न्यायालयाचा दणका. करुणा मुंडे पत्नी नसल्याचा दावा फेटाळला. आमदारकीलाही धोका शक्य, त्यामुळे आमदारकीही जाण्याची शक्यता. शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीची कोंडी. काँग्रेस शेतकरी संघटना एल्गार. महाराष्ट्रामध्ये सरकार विरोधात खूप मोठं आंदोलन उभारण्याची सध्या शेतकरी संघटनांची मागणी. याला इंडिया आघाडी देणार समर्थन. महात्मा फुले आणि पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना. गोरगरिबांच्या उपचारांची 270 कोटींची बिले सरकारने थकवल्याची धक्कादायक माहिती आली आहे समोर. हॉस्पिटलच्या बचावासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावल्याची महत्वाची अपडेट. सगळी चूक रुग्णालयाची म्हणता येणार. देवेंद्र फडणवीस यांचा सरकारची घेण्याचा प्रयत्न असल्याची बातमी. महायुती सरकारने मुंबईचे पाणी रोखले. मुंबईवरती पाणी टंचाई 6 लाख कोटी मागणी 3 आठवडे असल्याची समोर. शिवसेनेच्या नादाला लागू नका. आमच्या स्वाभिमानाला दिवसण्याचा प्रयत्न नका करू. आम्ही दिल्लीत संजय राऊतांचा महायुतीवरती हल्लाबोल. सलग दुसऱ्या दिवशी दीनानाथवर चिल्लरफेक. विविध संघटनांचे आंदोलन. उद्धव ठाकरेंची शिवसेना या आंदोलनामध्ये अग्रस्थानी असल्याची बातमी. इमर्जन्सी मधील रुग्णांकडून डिपॉझिट न घेण्याचा दवाखान्याचा निर्णय. कोल्हापूरच्या देवराईमध्ये डायक्रॅक्स देवराईवासी गोगलवाईच्या नव्या प्रजातींचा शोध. तेजस ठाकरे वर्ल्ड लाईफ फाउंडेशनचे संशोधन आले यशस्वी. सगळी चूक रुग्णालयाची असे म्हणता येणार नाही. हॉस्पिटलच्या बचावासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावल्याची संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू. मगरूर रुग्णालये ताब्यात घेऊन पालिकांकडे द्या अशी मागणी आदित्य ठाकरेंनी सरकारकडे केल्याची बातमी आहे. पोलिसांची दडपशाही झुगारून शिंदे यांना काळे झेंडे दाखवले. शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या महायुती सरकारविरोधात महाविकास आघाडी देखील निदर्शने. रात्रीपासून कोल्हापूरमध्ये आंदोलनाची धडक सुरू. कचरा टॅक्स विरोधात चेंबूरमध्ये शिवसैनिकांचे जोरदार आंदोलन. राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाचा केला जात आहे मोठा निषेध. उद्धव ठाकरेंची शिवसेना आंदोलकांसोबत. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे. बाळासाहेबांनी मला खूप मोठं केलं. मी त्यांना सोडणार नाही. मी हे पाप करणार नाही. मला काही मिळो न मिळो मात्र मी मरेपर्यंत शिवसैनिक राहणार. चंद्रकांत खैरेंचा मोठा निर्णय. आंदोलकांना शो करताय म्हणणारे सरकार भूमपक असल्याचा संजय राऊतांचा फडणवीसवरती जोर निशाणा.
मोदी आवास योजनेतील घरांवरती भाजपच्या टग्यांनी बुलडोझरचा 2 दिवसानंतर गुन्हा झाला नाही. गोदामांच्या घशासाठी गरिबाला बेघर केल्याची चर्चा. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करा. कोकाटेंच्या विरोधात राज्यभरात प्रचंड संताप. कोकाटेंनी केलं वादग्रस्त वक्तव्य शेतकऱ्यांविषयी. धक्कादायक बातमी. ठाकरे यांचे सरकार उलथवण्यासाठीच ते 600 खोके माझ्याकडेच होते. भाजप नेता रोहित कुंडलवार यांचा दावा. मराठीसाठी उपसलेली राज तलवार अखेर म्यान. मुख्यमंत्र्यांचा इशारा. सामंतांच्या आश्वासनानंतर आंदोलन गेल्याची चर्चा. शेतकऱ्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्याने कृषी मंत्री कोकाटे पुन्हा वादाच्या भोवऱ्यामध्ये. शेतकरी कर्जमाफी दिल्यानंतर लग्न साखरपुडा वगैरे करतात असं वक्तव्य कृषी मंत्री कोकाटे यांनी केलं होतं. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते. पवारांना एनडीए मध्ये संधी. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा गौप्यस्फोट. आगामी काही दिवसांमध्ये शरद पवार मध्ये सामील असतील असंही सध्या आठवले यांनी सांगितल्यामुळे सध्या राज्य राजकारणामध्ये महायुती उठणार. सामान्य पुणेकरांनी जायचं कुठं? राज्य सरकार मंगेशकर रुग्णालयात ताब्यात घेऊन कारवाई करणार का? आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. कर्ज वसुलीसाठी बँकांचा फास. शेतकऱ्यांना कलम 101च्या नोटिसा धाडल्या. कर्ज वसुलीसाठी येणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना चोपून शेतकरी संघटना झाल्या महाराष्ट्रभर आक्रमक. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील प्रकार असंवेदनशीलच असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धक्कादायक माहिती. संबंधित दोषी कायदेशीर कारवाई केली जाईल असं फडणवीसांनी म्हटले आहे. लाडकी बहीणमुळे आरोग्य विभाग आजारी. महात्मा फुले आयुष्यमान योजनेच्या संलग्न रुग्णालयाचे 270 कोटी अडकले. लाडक्या बहिणीचे पैसे सरकारला, यामुळे अशा प्रकारचं वातावरण. उद्धव सेनेत नेते उपनेत्यांवरती स्वतंत्र भार. मंगळवारच्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय होण्याची शक्यता. महाराष्ट्रातून सगळे नेते येणार मुंबईत. ठाकरे घेणार मोठा निर्णय. विरोधक नेहमी संभ्रम पसरवितात. चिराग पासवान यांचं मोठं वक्तव्य. वक्फ विधेयकामुळे गरीब मुस्लिमांना लाभ होईल. भाजपचे प्रवक्ते असलेले शहबाज हुसेन यांची माहिती. कर्जमाफीतून सोहळे. कृषी मंत्री माफी मागतो, महसूल मंत्री माफी मागत नाही असं सध्या वक्तव्य केलं गेलं आहे. मात्र सरकार संवेदनशील नाही अशी माहिती आहे. तर मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये सध्या मोठमोठ्या घडामोडी सध्या घडू लागल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये राज्याचं राजकारण सध्या वेगळ्या वळणावरती गेलं असून आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे तिन्ही राजकारणात पक्ष बदलून मुंबईसाठी एकत्र येतील का याची चर्चा मुंबईवर सुरू असल्याची बातमी आहे. याबद्दल आपल्याला काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.